हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 16 श्लोक क्रमांक 3. आयासात सकलो दुःखी नैनम जानाति कश्चन अनेनैवोपदेशेन धन्य प्राप्नोति निवृत्ती. भावार्थ, आयास प्रयासामुळे लोक दुःखी आहेत, परंतु हे कोणी जाणत नाही. हा उपदेश समजणारा धन्य आहे, कारण त्या योगे तो मुक्ती प्राप्त करतो. श्लोक क्रमांक 4. व्यापारे खिद्यते यस्तु निमेषोन्मेषयोरपि तस्या लस्य धुरीणस्य सुखं नान्यस्य कस्यचित. भावार्थ, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असल्याचा ज्याला खेद होतो, अशाला आळशांच्या राज्यातच सौख्य मिळू शकते, अन्यत्र नाही. भाग 1. आपल्याला म्हण माहीत आहे, यत्न तो देव जाणावा किंवा प्रयत्नांती परमेश्वर. सर्व सजीवांच्या बाबत आणि विशेष करून माणसाच्या बाबत खटाटोपा भयंकर हे सत्य आहे. खडकावर पडलेले बीज किंवा पाईपलाईनवर पडलेले बीज कोठे जरा माती पाणी मिळते का याचा शोध घेते, कारण त्याला बीज दुभंगून कोंब फोडायचा असतो, सृजन करायचे असते, सृष्टीची मजा चाखायची असते. कृमी, कीटक, जलचर प्राणी, पशु पक्षी यांची जगायची धडपड सुरू असते. अन्न, पाणी, सृजन आणि संरक्षण यासाठी ते जीवाचा आटापिटा करत असतात. मानव जगण्यासाठी, जगणे सुसह्य व्हावे ह्यासाठी विश्वातील समस्त उपभोग कमीत कमी वेळात जास्तीत जास्त घ्यायला मिळावेत यासाठी, नवनवीन उपभोगांचे कुरण हाती लागावे यासाठी, विश्वाचे रहस्य उलगडावे यासाठी अशा प्रकारे जीवनभर अथक प्रयत्न करत असतो. अनेक जण यासाठीच आपले बहुमोल आयुष्य वाहून घेतात. प्रयोगशाळेत ते पूर्णपणे व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या संशोधनाशिवाय अन्य आयुष्य नसते. ते जो शोध लावतात त्याचा त्यांना स्वतःला फारसा उपयोग होत नाही, त्याचा उपयोग इतरांना होतो. परंतु मी शोध लावला, मला शोध लागला, यातच त्यांना महाआनंद मिळतो. नेमके येथेच अष्टावक्र मुनी या श्लोकात जे सांगत आहेत त्याचे रहस्य लपलेले आहे. माणसाच्या संशोधन वृत्तीच्या विरुद्ध अष्टावक्र मुनी उपदेश करत आहेत. ते सांगतात की आयास प्रयासामुळे लोक दुःखी आहेत. मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे लोक दुःखी होतात. कारण एकतर हा सर्व आयास प्रयास भौतिक सौख्यासाठी होत असतो. त्यात यश मिळाले तरी त्यामधून भोग वाढण्यापेक्षा आणखी काही हाती लागत नाही. अपयश मिळाले तर अर्थातच नैराश्य आणि दुःख होणारच आहे. कितीही शोध लावले तरी अनंत शोध लावणे हे नेहमीच शिल्लक असणार आहे. ही कधीही न संपणारी कृती आहे. याला अंत नाही, कारण विश्वासह पृथ्वी विश्वात आणि स्वतः सभोवती सतत फिरत आहे. त्यामुळे कितीही शोधले तरी शोधकार्य अपुरेच राहणार आहे. याला कोण कसा पुरे पडणार आहे? त्यामुळे अपूर्णत्वाचे दुःख नेहमीच होणार आहे. शोध लावण्यात मीपणा, अहंकार निर्माण होतो. शोध लावताना अहमपणाचा भाव, अस्मिन भाव नेहमीच शिल्लक असतो. अध्यात्मात हाच मोठा अडसर असतो. यामुळे मन निर्विचारी निर्विकारी होत नाही. अध्यात्मात संपूर्ण समर्पण व्हावे लागते. न मागे तयाची रमा होयतासी हे येथे तत्व आहे. शोध बाह्य गोष्टींचा लावला जातो. परमात्मा तर प्रत्येकाच्या आत अंतःकरणात विराजित आहे. त्याचा कोणी शोध घेऊ शकत नाही. त्याची अनुभूती मिळू शकते. ही अनुभूती स्वतःला विसरून, बाह्य जगताचे आकर्षण शून्य करून, देहादी इंद्रिये निष्प्रभ करून ज्याची त्याला अनुभवावी लागते. यासाठी इतर कोणी, अगदी गुरुसुद्धा मदत करू शकत नाही. गुरु फक्त मार्गदर्शन करू शकतो. येथे आयास प्रयास शून्य करून
मौन होऊन, स्तब्ध होऊन शांत व्हावे लागते. तेव्हा मग परमात्माच अशा योग्याला शोधत येतो आणि दर्शन देतो. याच तो जे प्रयत्न करतात ते फसतात, अपयशी होतात, दुःखी होतात. हरिओम.